बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। अशी आहे की एक बैलगाडी रस्त्याने चालली असते, तुफान पाऊस पडत असतो, एका शेजारी रस्त्याच्या कडेला एक कुत्रा असतो। त्या कुत्र्याला असं वाटतं की पावसापासून आपल्याला वाचायचं तर काय करावं, तेवढ्याच बैलगाडी दिसते, तो बैलगाडीच्या खाली शिरतो। जसा तो बैलगाडीच्या खाली शिरतो आणि चालायला लागतो, दोघांमध्ये वेगळे विचार तयार होतात। बैलाला असं वाटतं की आपण किती मोठे आहोत बघा, आज आपण पावसापासून त्या कुत्र्याला आपण वाचवतोय। तर दुसरीकडे त्या कुत्र्यामध्ये अशी गुरमी येते, त्याला असं वाटतं की बघा मी किती ताकदवर आहे, मी अख्खा बैलगाडीचा राटा आहे तो डोक्यावर उचललेला आहे। आज ही स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे। महायुती असो, महाविकास आघाडी असो, प्रत्येक पक्षाला असं वाटतंय की जे काही यश मिळतंय, जे काही महाराष्ट्रामध्ये आपला बोलबाला आहे, त्याला कारण आपण स्वतः आहोत। एक वेळ महायुतीचा आपण समजू शकतो, कारण महायुतीमध्ये कसं आहे की शिंदे नाही माहिती आहे, अजितदादा नाही माहिती आहे की भाजपशिवाय आपलं काही होणार नाही, कारण केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यातही जे भाजपचे मतदार आहेत त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे तरले गेलेले आहेत। मात्र वाईट या गोष्टीचं वाटतं की उद्धव ठाकरे जे ठाकरे गटाचे आहेत महाविकास आघाडीमध्ये, त्यांना काहीसं साईड ट्रॅक केलं जात आहे। त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या शिलेदारांना असं वाटतंय कि आसमान से घिरे और खजूर में अटके। त्याला कारण पण तसंच आहे। ज्यावेळी शिवसेना आणि भाजप यांनी 2019ला युती केली, त्यावेळी उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की अमित शहा यांनी सांगितलेलं की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद तुम्हाला, 2.5 आम्हाला। मात्र जेव्हा निकाल लागला तेव्हा 106 जागा भाजपला मिळाल्या आणि भाजप फुगला। भाजपने असं सांगितलं की नाही, 5 वर्ष मुख्यमंत्री आमचे राहतील। त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे हे बाहेर पडले। त्यावर भाजपने असं उत्तर दिलं की आम्ही असं कोणतंच आश्वासन हे उद्धव ठाकरे यांना दिलं नव्हतं। पण शेवट जर बघा तर शिवसेनेसोबत विश्वासघात हा झाला आहे। बाळासाहेब ठाकरे हयात असताना बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरून ज्या भाजपने महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू केलं, जी भाजप शिवसेनेच्या मागे मागे असायची, भाजपचे नेते हे मातोश्रीवर बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचे, बाळासाहेबांचा शब्द अंतिम असायचा, ते बाळासाहेब हयात नसताना आता उद्धव ठाकरे यांची कोंडी भाजपने गेली। 2014ला 123 जागा, 2019ला 106 जागा। त्यामुळे साहजिकच भाजपमध्ये एक नवा जोश आला आणि भाजपने उद्धव ठाकरे यांना दूर केलं। त्यामुळे उद्धव ठाकरे हे कमालीचे नाराज झाले, शिवसैनिक झाले, शिवसेनेचे कार्यकर्ते झाले। त्याचा फटका हा भाजपला आणि त्यांच्या सहकार्यांना हा 2024च्या लोकसभेत बसला, जिथे 2019ला 23 जागा भाजपला मिळाल्या होत्या, त्या भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्या। महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटाने उद्धव ठाकरे यांना सांभाळून घेतलं, काँग्रेसने सांभाळून घेतलं। लोकसभा निवडणूक होण्याच्या आधी जेव्हा जेव्हा भाजपने, शिंदेनी, अजितदादांनी ठाकरे गटांवर प्रहार केला, आरोप केले, टीका केली, हल्लाबोल केला, त्यावेळी प्रत्येक वेळी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांची बाजू सांभाळून घेतली, राष्ट्रवादीने सांभाळून घेतली। शरद पवार तर अगदी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे होते। असं वाटत होतं की सगळं काही होईल, पण शरद पवार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही। मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे मिजाज बदल गए। काँग्रेसला असं वाटायला लागलं की आपल्याला 13 जागा मिळाल्या प्लस सांगलीची जागा, म्हणजे 14 जागा आपल्याला मिळाल्या, तर आपणच मोठे भाऊ आहोत। त्यामुळे साहजिकच त्यांचं लक्ष गेलं मुख्यमंत्री पदावर। काँग्रेस एकीकडे हे करत असताना असं वाटलं होतं की नाही, किमान शरद पवार हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहतील, कारण आज उद्धव ठाकरे यांना जी सहानुभूती आहे त्या सहानुभूतीचा वापर जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करून घेतला असता, किंवा
विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांना पुढे केलं असतं तर कदाचित महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसलं असतं, कदाचित दिसेलही, पण दिसलं असतं. कारण आजही लोकांच्या मनामध्ये भाजप, एकनाथ शिंदे, अजितदादा यांच्या विरुद्ध प्रचंड चीड आहे. भले त्यांनी अनेक योजना राबवल्या असतील, पण त्या योजना जरी राबवल्या असल्या तरी सर्वसामान्य जनतेला भाजपने जे काही केलं षडयंत्र, एकनाथ शिंदे, अजितदादा यांनी जी गद्दारी म्हणा, बंडखोरी म्हणा केली ती आज सर्वसामान्य जनतेला आवडलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जे मराठी लोक आहेत म्हणा किंवा जनता आहे त्यांची सहानुभूती उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत प्रोजेक्ट केलं जाईल, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे केलं जाईल असं वाटलं होतं. उद्धव ठाकरेंनी देखील संधी साधत एका मेळाव्यामध्ये हेच सांगितलं की कोणालाही करा पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आणा. कारण त्यांना असं वाटलं होतं की ज्या काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने भाजप सोबत, शिंदेसोबत लढताना आपल्याला साथ दिली ते आपल्याला पुढेही साथ देईल. पण काँग्रेस हा पक्ष कोणाचाही नाही. काँग्रेसच्या महत्वाकांक्षा या लपून राहिलेल्या नाहीत. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये काँग्रेस जिथे जिथे फुटला तो सत्तेच्या महत्वाकांक्षापोटी फुटला. आमदार, खासदार याला मंत्रिपदाचे वेध लागतात, सत्तेचे वेध लागतात. त्यामुळे महाराष्ट्रात 14 जागा मिळाल्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि आता मुख्यमंत्री पदावर त्यांनी दावा ठोकलाय. त्या पाठोपाठ आता शरद पवारांनी तेच केलं. शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की मुख्यमंत्री पद हे आता ठरवलं जाणार नाही, ज्यांचे आमदार जास्ती आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होणार. म्हणजे एक तर ते काँग्रेसचा होणार किंवा मग आमचा होणार असे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी देऊन टाकले. शरद पवारांनी खरंच जर त्यावेळी सांगितलं असतं की नाही उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा अन्याय झालेला आहे, आज उद्धव ठाकरेंच्या भोवती खरंच सहानुभूती याची जाणीव जर पवारांना असती तर पवारांनी उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यांनी तसं केलं असतं तर राष्ट्रवादीमध्ये जे 3-4 जण इच्छुक आहेत मुख्यमंत्री पदाचे त्यांची कदाचित देहबोली किंवा भाषा ही बदलली असती. आज उद्धव ठाकरे यांची अशी स्थिती आहे की सहानुभूती आहे, लोकांची मतं आहेत, लोक त्यांच्या बाजूने आहेत, त्यांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. मात्र असं असताना महाविकास आघाडीमध्ये ते एकाकी पडत चालल्याचं चित्र आहे. असं वाटायला लागलंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांची गरजच उरलेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला असं वाटतं की आपण ठाकरेंमुळे नाही तर ठाकरे आपल्यांमुळे तरले गेले. असा काहीसा गैरसमज हा काँग्रेसचा झालाय, राष्ट्रवादीचा झालाय आणि त्यामुळेच असं वाटायला लागलंय की मुख्यमंत्री पदाची जी संधी आहे ती उद्धव ठाकरेंची यंदा हुकणार. कारण काँग्रेस हा चाणक्य आणि तेवढाच मतलबी पक्ष आहे. उद्या काँग्रेसने जर उद्धव ठाकरे यांचे काही आमदार जाणून बुजून पाडले का तर त्यांच्या आमदारांची संख्या जास्ती होऊ नये यासाठी जर त्यांनी प्रयत्न केले तर महाराष्ट्रातील जनतेला मुळीच आश्चर्य वाटणार नाही. मात्र वस्तुस्थिती हीच आहे की आज महाविकास आघाडीमध्ये काहीसे उद्धव ठाकरे एकाकी पडत चालले आहेत. मोठे भाऊ एकेकाळी असणारे हळूहळू धाकटे भाऊ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना असं वाटू लागलंय की उद्धव ठाकरेंमुळे आपण नाही तर आपल्यामुळे उद्धव ठाकरे आहेत. आणि कदाचित उद्धव ठाकरेंना असं वाटत असेल की जे भाजपच्या काळात झालं कदाचित तेच महाविकास आघाडीच्या काळातही होऊ शकतं. म्हणजेच आसमान से गिरे आणि खजूर में अटके. आज एवढंच. मी अमित जोशी पुढच्या वेळी पुन्हा एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची